भोंदू ज्योतिषी अशोक खरात व त्याचे राजकीय आश्रयदाते यांना कठोर शिक्षा करा. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची गांधी चौकात निदर्शने. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी यांना दिले निवेदन. निवेदनातून कठोर कारवाई करण्याची मागणी. अशोक खरात या नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबाचे नवनवीन कारनामे उघडकीला येत आहेत आणि ते अत्यंत अस्वस्थ करणारे आहेत. अस्थिर आणि बेभरवशाची कारकीर्द, त्यातून सतत असलेली असुरक्षिततेची भावना, यामुळे अशा बाबाबुवांच्या नादी लागणारे मोठमोठे राजकीय पुढारी, मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी आणि भविष्य चाचपडणाऱ्या या उच्चभ्रू अत्याचार झालेल्या महिला यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या विकृत अशोक खरातला कठोर शासन झालंच पाहिजे. अशा या विकृत नराधमाला व त्याला सहाय्य करणाऱ्या मंत्री, शासकीय अधिकारी व स्थानिक स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांची चौकशी होऊन त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करत उरण शहरातील बाजारपेठेत असलेल्या महात्मा गांधी चौक येथे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने निदर्शने केली. निदर्शन करून निवेदन देऊन त्यांनी या नराधमाचा जाहीर निषेध केला आहे. यावेळी राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील, धन्वंती भगत, सविता पाटील, लता पाटील, उषाताई म्हात्रे, कुसुम ठाकूर, शारदा ठाकूर, कुंदा पाटील, प्रणाली पाटील, गुलाब टावरी, मुमताज भाटिया, निराताई घरत, उरण पंचायत समिती सदस्य कविता म्हात्रे, ललिता पाटील, रजनी पाटील, अर्पणा म्हात्रे यांच्यासह कामगार नेते तथा सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड भूषण पाटील, कॉम्रेड संजय ठाकूर, कॉम्रेड संतोष ठाकूर, किसान सभेचे पद्माकर पाटील तसेच इतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. उरण प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे, उरण.